3 दिवसापूर्वी काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांचा हल्ला झाला. त्याच अनुषंगाने आपण तुषारदादा एक सामाजिक विश्लेषक देखील आहेत, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत आणि हिंदुत्ववादी विचारधारेवर काम करणारे व्यक्ती आहेत. तर त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की या दहशतवादी हल्ला कसा झाला, याच्या मागे काय षडयंत्र होतं आणि हिंदू म्हणून आपण काय केलं पाहिजे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुषारदादा, सर्वप्रथम आपला माणूस व्हीएम या युट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. हा, तर माझा पहिला असा प्रश्न असेल की आता जर आपण बघितलं तर 370 कलम हटवलं गेलं, त्याच्यानंतर वक्फ बोर्ड जो कायदा आहे संशोधन ते झालं आणि त्याच्यानंतर आपल्या जे भारतातले नागरिक असतील किंवा हिंदू असतील यांना धर्म विचारून मारण्यात आलं, कलमा विचारून मारण्यात आलं. पण ह्याच्या मागे काय पार्श्वभूमी आहे, काय षडयंत्र आहे, हे आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. बर. हा हल्ला पहलगाम येथे झाला. तुमचा पहिला प्रश्न होता की पहलगाम येथेच तो का झाला. अ, जम्मू आणि काश्मीर असं त्या राज्याचं नाव आहे. तर जम्मू भागामध्ये हिंदू बहुल लोकसंख्या आहे. जम्मू मधील देखील काही परिसर हा पाकिस्तानशी टच असलेले बॉर्डर आहे त्याला. आणि काश्मीरचा एक बराच मोठा भूभाग हा पाकिस्तानशी जोडलेला आहे. हम्म, मी इथं सोशल मीडियावरती किंवा तत्सम बरेचदा कमेंट वाचल्या गेल्या 2-3 दिवसामध्ये हम्म, की मग सुरक्षा यंत्रणा कुठं होती, मग तिथं फेन्सिंग का नाही केलेलं. तर ते लोक अज्ञानातून तसं बोलत आहेत. कारण एका पूर्ण राज्याला तुम्ही एका तारेने बांधू नाही शकत. हम्म, कारण शेवटी काश्मीरचं जर खोरं बघितलं आपण तर त्याच्यामध्ये नद्या आहेत, तळी आहेत, हम्म, डोंगर आहेत, दाट झाडी आहे, खडकाळ प्रदेश आहे. तर पूर्ण नदीला कधी तुम्ही फेन्सिंग केलेलं ऐकलंय का? आणि असं कसं होऊ शकतं? आणि फेन्सिंग म्हणजे काय, असं की पूर्ण काही सुरक्षित यंत्रणा नाही ती. हम्म, त्याच्या काय खालून देखील भुयार काढून ते जातात. असे आपल्याकडं सुरक्षा दलांनी उघड पण केलेलं आहे. बरोबर. म्हणजे एक की जगामधली 100% सुरक्षित अशी हम्म, कुठली बॉर्डर असत नाही. हम्म, कारण एवढं मनुष्यबळ कुठेही उपलब्ध नसतं की प्रति मानशी हम्म, एक पोलीस मागे उभा केलाय. तर बरोबर. मागे मी असं वाचलेलं की काही 2.5 कोटी टुरिस्ट येऊन गेले. हम्म, 2.5 कोटी मधले असं समजा एका वेळी सगळे आले नाहीत, पण काही लाख जर लोक रोज येत असतील त्या पिरियड मध्ये, कारण हा पिरियड असतो उन्हाळ्याचा, त्यावेळेस हम्म, शक्यतो पर्यटक येतात. तर त्या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जर 2 कोटी लोक येत असतील तर हम्म, रोज किती लाख येतात हा हिशोब करावा लागेल. आणि एवढ्या माणसांना हम्म, असं कोणतं देश आहे की जो एवढी सुरक्षा किंवा पोलीस कर्मचारी किंवा तत्सम पोहोचवतो. प्लस हम्म, तिथंच काय येतात. आता जर आपण बघितलं भारताचा मॅप, तर हम्म, कराचीमध्ये बसल्यानंतर बोटीमध्ये एक काहीतरी एक तासाभरात मला वाटतं मुंबईत पोहोचतो किंवा कच्छ भुजला पोहोचू शकतो एक पाकिस्तानी हम्म, व्यक्ती. तर तो तिथं येत नाही शक्यतो. हम्म, कारण तिथे त्याला लोकल सपोर्ट नाही मिळत. कारण तिथे बरोबर. हिंदू आहेत. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे आल्यानंतर पाकिस्तानी माणसाला आश्रय मिळेल का? तर नाही. हम्म, काश्मीरचं मात्र तसं नाही. तिथलं मी नेहमी हे म्हणतो की त्या अतिरेक्यांनी हातात बंदूक घेतलेली आहे. हम्म, आणि तिथले जे लोकल आहे हम्म, त्यांनी ते हातात बंदूक घेतलेली नाही, म्हणून ते अतिरेकी आपण थेट म्हणत नाही, पण ते अतिरेकीच आहेत. बरोबर. अगदी कुणाला असं वाटत असेल की नाही नाही ते असे लोक नाहीयेत वगैरे वगैरे. हम्म, तर आता मोदींनी तिथं काय करायचं ठेवलं, त्यांच्याच दाव्यानुसार काहीतरी 70-80 हजार कोटी रुपये त्यांनी तिथं खर्च केले. हम्म, रेल्वे आणली, आणखीन काही मेडिकल कॉलेजेस काही सुरू केले वगैरे वगैरे, हम्म, विमानतळ वगैरे आणलं. तर मग काय झालं, हम्म, म्हणजे विकासाच्या ह्याच्यावरती ते काही शांत बसले का? नाही. नाही. मग ते लोक शिकलेले असतात, हम्म, इंजिनियर असतात. कारण आपल्याला जगभरातल्या जे काही दहशतवादी घटना झाल्या, तुम्ही बघितलं असेल की ओसामा बिन लादेन हा अब्जोपती हम्म, आणि उच्च शिक्षित आहे, हम्म, तरी तो अतिरेकीच होता. आपल्या बरोबर. देशभरातल्या अनेक रियाज यासीन भटकळ वगैरे असतील. हम्म, आता मध्यंतरी एनआयएने पकडलेला पुण्यामधला तो अदनान सरकार, हम्म, हा डॉक्टर आहे, एक उच्च शिक्षित डॉक्टर आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये तो शिकलेला असला अनपढ हम्म, असला ह्यांनी काही फरक पडत नाही. तो श्रीमंत आहे का गरीब आहे त्यांनी काही फरक पडत नाही. बरोबर आहे. कारण पाकिस्तान से नाता क्या, पाकिस्तान से रिश्ता क्या असं ते म्हणतात ना, तो ला इलाही इल्लल्लाह. हम्म, तर तो जो कलमा आहे तोच हम्म, त्यांनी म्हणायला सांगितला. हे जे हम्म, टुरिस्ट आहेत, हम्म, तर टुरिस्ट म्हणजे काय फक्त हिंदूच आले होते का?
काश्मीर मधलं जर पर्यटन बंद पाडायचंय हम्म, असं जर आपण गृहीत धरलं, या भ्रमात आपण राहिलो, तर मग फक्त हिंदूच टुरिस्ट आले होते का? मग मुसलमान तिथं फिरायला येत नाहीत का? त्यांना का नाही मारलं? हम्म, तर त्यांना का नाही मारलं? तर त्यांच्याशी त्यांचं त्या कलम्याचं नातं आहे. हम्म, एकदा आपण हे स्वीकारावं लागेल. हो, पाकिस्तानने जर मागे त्याच्या हात आहे, तर हम्म, पाकिस्तानची निर्मिती ही हम्म, इस्लामच्या तत्वांवर झालेली आहे. हम्म, कारण त्यांचे नुकतेच मागच्याच आठवड्यामध्ये त्यांचा जो लष्कर प्रमुख आहे, जो की हम्म, तो देशच चालवतो, तो का हम्म, म्हटलं काय ही वेगवेगळी विचारसरणी आहे, हिंदू आणि मुसलमान, आणि हम्म, कधी एक होऊच शकत नाही. फक्त बरोबर. आपल्याच इथल्या लोकांना हा भ्रम राहतो की ती बिर्याणी किती चांगली आहे, हम्म, मग ते सुफी किती चांगले आहेत, मग गाणी किती छान म्हणतात. हम्म, तर ह्या गाण्या आणि बिर्याणीसाठी मग आपण आपली सुनता करून घ्यायची आहे का? आपण बरोबर. आपला जीव द्यायचा आहे का? तर जे इच्छुक असतील हम्म, काश्मीरमध्ये खूप चांगलं वगैरे, तर त्यांनी सहकुटुंब जावं, मला काही अडचण नाहीये. हम्म, त्यामुळे आपल्याला हे काही प्रश्न असे दिसतात की जोपर्यंत काश्मीरमध्ये मुस्लिम लोक आहेत हम्म, बहुसंख्याक, तोपर्यंत काय काश्मीर कधी या भारताचा भाग होऊ शकत नाही. हम्म, कारण आता पण आपली मिलिटरी काढली हम्म, तर तो काय भारत नाही येतो, हम्म, तो पाकिस्तानच आहे. फक्त हम्म, मिलिटरीमुळे तो भारतात आता आहे. हम्म, दोन, की जगामध्ये अशी कुठली सुरक्षा यंत्रणा नाही की जी हम्म, तुम्हाला पूर्णपणे सुरक्षा देऊ शकेल. हम्म, कारण आज अमेरिकेचं पण बघितलं त्यांनी ट्विन टॉवर पाडले ना, आदनं मधनं पण ते काहीतरी शाळांमध्ये शूटिंग वगैरे ते बंदुका घेऊन चालू असतच. हम्म, आणि तीन, की कुठल्याही प्रकारचे तुम्ही त्यांना सरकारी योजना द्या, नाही तर हम्म, अगदी त्यांना तुपाने आंघोळ घाला, हम्म, ती काही सुधारणारी जमात नाहीये नाही. असं मला वाटतं. तर खूप योग्य असं तुम्ही सांगितलेलं आहे. माझा अजून एक प्रश्न आहे, की आपण जेव्हा आपल्याला समजली घटना, तेव्हा एक फोटो व्हायरल झाला होता. तिचा नवरा खाली पडलाय आणि त्याची जी वाईफ आहे, ज्यांचं 6 दिवसातच लग्न झालं होतं, 6 दिवस होते. ते हनीमूनला तिकडे गेले होते आणि ती रडते आणि ती सुद्धा हेच सांगते, की धर्म विचारून मारलं. पण ह्या गोष्टीला आपल्या महाराष्ट्रातून म्हणा, भारतातून म्हणा, असं बोललं जातंय, की धर्म विचारून मारलेलं नाहीये. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ईस्ट इंडिया कंपनी एक कंपनी आहे जी की निळीचा रबराचा व्यवसाय करायची. हम्म, काबूल ते कन्याकुमारी हम्म, हजारो किलोमीटरचा परिसर आहे. हम्म, हा एवढा मोठा परिसर कोट्यावधी लोकांचा एका छोट्या कंपनीने, की तिचे कर्मचारी पूर्ण भारतात मिळून कदाचित शेवटच्या काळामध्ये 5,000 असतील, हम्म, की 5,000 ब्रिटिश. हम्म, तर ते कसे जिंकू शकले? तर या भारतामध्ये जागोजागी तुम्हाला स्वतःचा मतलब साध्य करण्यासाठी हम्म, कुठल्या वाटेल त्या थराला जाणारे स्वार्थी, हम्म, स्वकुलघातकी, हम्म, विश्वासघातकी, या नीच अवलादी तुम्हाला जागोजागी आढळतात. हम्म, शरद पवारांच्या तोंडावरती त्या बाईने सांगितलं की माझ्या नवऱ्याला धर्म विचारून मारलं, मी टिकली काढली. तरी हम्म, ती नालायक अवलाद असं म्हणतीये की मी काय त्याबद्दल काही ऐकलं नाही. हं? बरोबर कदाचित पोस्ट. आता ते वय झाल्यामुळं काही हम्म, माणसं म्हणतात की देवदेव करतात, हम्म, पण ही अवलाद देवदेव करणारी नाहीये. हे बरोबर. लोक स्वतःच्या स्वार्थासाठी हम्म, वाटेल त्या थरात जाऊन आपला बळी द्यायला कमी करणार नाही. करणार कारण नाही. ह्याच व्यक्ती जेव्हा सत्तेवर असायच्या त्यावेळी इथं बॉम्बस्फोट, हम्म, अतिरेकी हल्ले हम्म, यांनी ऊत आणला होता. हम्म, कुठल्या तरी हल्ल्यामध्ये यांच्या पक्षाचं कोणी गेलेलं कधी तुम्ही ऐकला का? नाही. नाही ऐकला. ह्यांच्या हम्म, पक्षाच्या दृष्टिकोनातनं आमची हत्या करणारा, आमचा जगदीश्वर, आमची ठिकठिकाणची पंढरपूरची देवळं तोडणारा हा पीर आहे औरंगजेब. हम्म, ह्यांच्या दृष्टिकोनातनं आम्हाला सत्ता द्या, हम्म, मग आम्ही वाटेल ते करू तुमच्यासाठी. हम्म, आणि मग ही दुकानदारी चालवण्यासाठी मग त्यांची राजकीय असेल, कुणाची आणखीन कुठल्या प्रकारची आहे. हम्म, म्हणजे पुण्यामध्ये एक संस्था आहे हम्म, सरहद नावाची. तिथे ते हम्म, काश्मीरमधनं मुलं आणून ते इथे शिकवतात आणि ते असं दावा करतात की आम्ही एक सौहार्द जन्माला घालतो. हम्म, तर मी त्यांना या माध्यमातून विचारतो की गेल्या 20-15 वर्षात जी काही ती संस्थाची शाळा कॉलेज जे काही चालू आहे, तर त्याच्यातनं किती मुलं शिकली, मग ती किती मिलिटरीमध्ये गेली भारताच्या, किती हम्म, पोलिसामध्ये गेली, हम्म, तर किती सौहार्द निर्माण झालं. आणि ह्या सरकारी जागा घेतल्या ना तुम्ही, बळकावल्या, त्याच्यावर तुमची बरोबर. दुकानदारी तुम्ही चालू केली, हम्म, तर मग तो हिशोब द्या. कारण आता हा हल्ला झाल्यानंतर त्यांनी परत ठरवलं की आणखीन मुलं आणू. आणूया. तर बरोबर. मी त्यांना उलट चॅलेंज देतो की त्यांनी आम्हाला मारलं,
तरी आम्हीच त्यांची मुलं शिकवायची, याच्या ऐवजी तुम्ही इथनं 1,000 मुलं घ्या, हम्म. तुमच्या कुटुंबातली घ्या आणि ती काश्मीरमध्ये शाळा उघडा बरोबर. आणि तो सौहार्द पैदा करा. जो काही हम्म. तुम्ही सौहार्दाच्या गप्पा करताय, हम्म. तुमच्या प्रयोगशाळेमधले आम्ही बकरे आहेत का, की ज्याच्यावरती तुम्ही प्रयोग करत राहता? हम्म. आमच्या पैशामधला आमच्या जमिनीवरती महाराष्ट्रातल्या तुम्ही तुमची दुकानं चालवणार, हम्म. मग ते तशा प्रकारचे असतील. आणखीन कुणाकुणाचे आपमतलब आहेत, की कुणाला मोदींवरती राग आहे, कुणाला हिंदू धर्मावरती राग आहे, राग. बरोबर. म्हणून ते यांची वकिली करतात. हम्म. तर हे असे स्वकुल घातकी हम्म. तुम्हाला या देशामध्ये ठिकठिकाणी भेटतात भेटते. आणि याच त्या अवलादी आहेत की जे या प्रकारचे नॅरेटिव्ह पसरवतात. हम्म. माझा अजून एक प्रश्न आहे की आपण जर बघितलं तर सरकार जर मागे जे होतं सरकार म्हणजे समजा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा हिंदूंवर हल्ले होत होते आणि आता देखील सरकार आहे पण आत्ताचं जे प्रमाण आहे ते कमी आहे आणि दरवेळेला हिंदूच का मार खातो याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. कारण हिंदू शंड आहे. हिंदू त्याच्या शंडपणाला सहिष्णुतेचं आवरण चढवतो. हम्म. हिंदू असं समजतो की मी जगाला मूर्खात काढतोय, असं काहीतरी सहिष्णुता. तर जंगलामध्ये अनेक प्राणी असतात, वाघ असतो, सिंह असतो, सस्य देखील असतात. हम्म. आता एखाद्या सस्याने जर वाघाला असं म्हटलं हम्म. की आज माझा उपवास आहे म्हणून मी तुला सोडतो, आता मी तुला खाऊनच टाकलं असतं, तर तो वाघ फक्त हसू शकतो त्याच्यावरती. अशा बरोबर. प्रकारचा तो हिंदू आहे. बरोबर. की तुम्ही काय करणार आहे? मी त्यांना स्पष्ट तोंडावर विचार की गांडूंनो तुम्ही काय करणार आहे, जर तुम्हाला शस्त्र जरी दिली तरी तुमच्या ती हिंमत आहे का? बरोबर. कारण तुम्हाला हे संविधान, कायदा सुव्यवस्था, करिअर, पैसा, मुलं बाळ, कुटुंब याच्या पलीकडं तुम्हाला कधी बाहेरचं बघायचं नाहीये. 1,000 वर्ष झाले हे सगळे धर्म आपल्या इथं आहेत. यांचा किती अभ्यास आहे त्याच्यावरती? काही नाही. यांना कलमा माहिती नाहीये काय. बरोबर. यांना 2 ओळीचा कलमा, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, 2 ओळी आहेत. हा देखील यांना माहिती नाहीये की हे रोज काय बोलतात 5 टाइम कुठेही आपल्या भारतामध्ये गेलो तुम्हाला हे ऐकू येतं. ह्या 1,000 वर्षात त्यांना तो अजून पाठ नाहीये. इतकी ही नालायक, शंड, बेफिकीर अवलाद आहे हिंदूंची. कोणता मनुष्य, मी तुम्हाला आता जर विजा दिला की हा विजा घ्या, हे पैसे घ्या आणि पाकिस्तानात फिरायला जा सहकुटुंब तुमची मुलं बाळ घेऊन, तुम्ही जाल का? कोणीच जाणार. बाबा मी मरेल तिकडे. यांना कुणी सांगितलं होतं त्या पाकिस्तानामध्ये फिरायला जायला सहकुटुंब? तो पाकिस्तान आहे. तुम्ही त्यांचे टुरिस्ट म्हणून काय, म्हणजे तुम्ही तुमचा प्राण गेला तरी एवढ्या पैशामध्ये तुम्ही थायलंडला जा, सिंगापूरला जा, साऊथ इंडियामध्ये जा. हा, खूप बर्फात बघायचं तर तिकडे स्वित्झर्लंडला जा ना, आईसलँड मध्ये काढून घ्या स्वतःला. तुम्हाला कोणी सांगितलं काश्मीरला जायला? आणि तुम्ही गेलेत ना, मग तुम्ही भोगा. मला यांच्याबद्दल कसली सहानुभूती नाही वाटत, दुःख देखील नाही वाटत का? की शेवटी जो बेफिकीर असतो, जो शंड असतो, तो आज नाही मेला तो उद्या मारणार आहे. उद्या नाही मेला परवा मारणार आहे. तो इथं नाही मेला तर तिथं मारणार आहे. तो मरणार आहे एवढं नक्की आहे. कारण तिथं जरी त्यांनी गन टाकले असते AK-47, त्यांना चालवता येईल का? नाही. त्यांना चालवता येईल का? कारण ह्यांनी कशाला ते बघितलंय किंवा कशाला ते शिकून घेण्याचा प्रयत्न केलाय की स्वसंरक्षण कसं करायचं. बरोबर. 5 लाख काश्मीरींना, म्हणजे काश्मीरी हिंदू त्यांनी पळून लावलं. त्यावेळी 50,000 हिंदू जरी हातामध्ये दगडी घेऊन उभे राहिले असते तरी या हिंदूंचा इतिहास आज वेगळा झाला असता. आता असं पण मारणार आहे आम्ही आणि तसं पण मारणार आहे. तर तिकडून ती अवलत पळून आली आणि गेली 20 वर्ष ती इकडे तिकडे जगतीये, लाचार जगती. लाचारांना या जगामध्ये कसलंही स्थान नाहीये. हे जंगलच आहे. बरोबर. जंगलामध्ये तुम्ही कधीतरी ऐकलं का की हरणांनी मिळून सिंहाची शिकार केली? नाही. कारण हरणं संख्येने जरी जास्त असली तरी ती विखुरलेली आहेत. त्यांच्याकडे संघटन नाहीये. बरोबर. ते निष्काळजी आहेत. म्हणजे इकडे वाघ बसलेला असतो हे इकडे चरत असतात. किंवा त्यांच्यातल्या एकाला खाऊन जरी टाकलं तरी ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. ते वेगवेगळ्या जसे नॅरेटिव्ह किंवा नाही तसं नाही, भूक लागली असेल तो काय करेल, त्याला भूक लागली तर तो खाणार नाही का? आपणच त्याचं काय चिंता केली पाहिजे. अशा प्रकारचं ते एक वेगवेगळं पसरत राहतात. त्यामुळं ज्यांच्याकडं लढण्याची क्षमता आहे, ते संघटित आहेत, ते कायम विखुरलेला जमावा पुढे जिंकतच राहणार.
जसं 1857चं उदाहरण घेतलं तर कवायती फौज हम्म, ही जी प्रशिक्षित होती, जी हम्म, शिस्तबद्ध होती, हम्म, आणि दुसरीकडे त्या बंडामधले सगळे स्वयंघोषित राजे आपापले, हम्म, कोण काय करतोय कुणाला पत्ता नाही, कुणाला काय वेगळंच चाललंय, त्याला कशी चालवायची माहित नाही, हम्म, जगामध्ये आधुनिक तंत्रज्ञान काय आलं त्याची काही कल्पना नाही, मग असे हम्म, लोक हरणारच होते. ते बरोबर. ब्रिटिशांकडून नसते हरले तर फ्रेंचांकडून हरले असते, हम्म, फ्रेंचांकडून नसते हरले तर पोर्तुगीजांनी त्यांना हरवलं असतं, तर ते हम्म, हरणारच होते. हम्म. तसे ही हिंदू आहेत की ते आज नाही मेले तर उद्या मरतील. तर हे अशा प्रकारचं काय. तर प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की तुषारदादांच्या ह्या वक्तव्यामुळे कदाचित राग येऊ शकतो, पण खरंच ते जे बोललेत नाही नाही ते नाही, काय करणार राग येऊन मी तुम्हाला विचारतो. हम्म, काय करणार राग आला कुणाला तरी, काय हम्म, उपटणार आहे, काही नाही हम्म, उपटू शकत का. हम्म, शेंड काय करणार आहे हो. हम्म. खूप खूप राग येतो, काय करतात, निषेध ग- मोर्चा काढ. निषेध मोर्चा, हो. हम्म, निषेध करू, हम्म, हम्म, यांचा बहिष्कार करू. कोण हम्म, विचारते तुमच्या बहिष्काराला निषेधाला. 1 लाख लोकांचा निषेध मोर्चा काढा, रोज काढा. हम्म, जगाला काही घेणे देणे हो. तुमच्या मोर्चांचं. हम्म, हा, जंगलामध्ये सिंह कधी निषेध मोर्चा काढतो का. हो. अहो, हे जंगल मी म्हटलं, हे जंगल आहे अहो. हम्म, हे काय, हे शहर फक्त म्हणजे मानव प्राणीच आहे ना, हो. त्याच्यामध्ये जे बलवान आहेत. हम्म, मग ते कुठले शहरामधले गुंड असतील, कुठल्या हम्म, शहरामधले पॉलिटिशियन असतील, ते काही हम्म, अतिरेकी आहेत. हम्म, आणि काय 2-5 अतिरेकी येतात, एवढे 2-3 हजाराचा जमाव आहे. हम्म, कुणालाच काही असं वाटत नाही लांबनं दगडी मार किंवा काही असं त्या क्षणाला काहीतरी करावं असं. ती घटना जरी सोडली तर इतर ठिकाणी हम्म, 26/11चा हल्ला झाला, हम्म, तो कितीतरी. आता तुम्ही मुंबईचे, तुम्हाला कल्पना आहे की बाबा हो. सव्वीस बरोबर. अकराचा जो हल्ला झाला तो कित्येक किलोमीटर परिसराची रेंज होती ती त्या हम्म, अतिरेक्यांच्या हालचालीची. हम्म, हम्म, पोलिसांचं सोडून दिलं आपण. आज हम्म, मुंबईमध्ये अनेक जणांकडे खाजगी हत्यार आहेत, म्हणजे बंदुका वगैरे वगैरे. हम्म, काय केलं होतं लोकांनी त्या दिवशी, त्या बंदुका ज्या लावून फिरतात ते, हम्म, हा? त्या पूर्ण पठ्ठ्यामध्ये मी तुम्हाला लिहून देतो आज पण, हम्म, कमीत कमी 5,000 पिस्टल असतील हम्म, अधिकृत. हम्म, एकाला पण असं वाटलं नाही का बाहेर यावं आता हे तोंड द्यावं आपण याला, ते काय हम्म, फक्त शोला ठेवायचंय का. हम्म, आणि जर ते तसं असेल आणि आपल्याला जर भीती वाटत असेल तर आपण त्याच्या लायक नाही. बरोबर. की इकडं मी म्हणलं नाही, इकडं मारणार नाही तर तिकडं मारणार आहे. हम्म, हम्म, सीएसटीला तर अशी घटना झाली की एक पिस्तल पडलेलं होतं, पण ते चालवतं कुणाला येतंय, हम्म, कुणालाच नाही चालवता येते. ते 2-3 जणांनी फायर केलं असतं उलट, तर हम्म. शेवटी त्या अतिरेक्यांना पण भीती वाटतेच ना, ते पळाले वाटते. असते ते. पळालेच ते, हो. कदाचित एखादा दुसरा व्यक्ती वाचला असता. हम्म, हम्म, पण परत पुढचा हल्ला होईपर्यंत पुन्हा तुम्हाला असं दिसेल की ही गरमागरमीची आहे, ती हम्म, एकदा संपली, हम्म, पुन्हा आपलं करिअर, पुन्हा पैसा, पुन्हा फिरायला जाऊ, पुन्हा आपलं जे हम्म. पुष्पा 2 बघू, काही चर्चा करू, लोक चालू असतं. विसरतील. लोक विसरतात. विसरतात. हम्म, कारण असं म्हणून नाही, हम्म, कदाचित काही लोक दुखावतील याच्यामुळं, हम्म, त्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेत बऱ्यापैकी लोक. त्यांनी हम्म, तरी याच्या आधी कुणासाठी काय केलं, चौकशी करावी लागेल, बघावं लागेल. हम्म, जेव्हा याच्या आधी काही असं दुर्दैवी घटना घडल्या तर त्यांनी हम्म, त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला का, त्यांनी हम्म, कुणाला मदत करण्याचा प्रयत्न केला का. हम्म, आणि नसेल केला हम्म. तर मग त्यांना तरी काय अधिकार आहे कुणाची मदत किंवा सहानुभूती किंवा कुठल्याची. बरोबर. नाही का. बरोबर. कारण बेफिकिरी म्हटलं ना मी. हम्म. तर खूप असं सत्य आणि विदारक सत्य तुषारदादांनी आपल्यासोबत मांडलेलं आहे. मला आता अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आता आपण ह्या जी घटना घडली त्याचा संदर्भ जर आपल्याला द्यायचा झाला, तर आता आपण बोलतो की हिंदू झोपलेले आहेत तुमच्या आपल्या सगळ्यांच्या बोलण्याप्रमाणे. पण समजा आपल्याला त्यांना जागृत करायचं असेल, तर त्यांनी शिवचरित्रातून काय घेतलं पाहिजे किंवा शिवरायांकडून काय घेतलं पाहिजे? हे मला ह्या ह्या घटनेवरून जाणायला आवडेल. आपल्याला जर कुणाचं मार्गदर्शन या आयुष्यामध्ये घ्यायचं असेल, आपण जर कुणाच्या छत्राखाली एकत्र येऊ शकतो, हं, तर ती एकमेव शक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हं, की हिंदूंचा जर कोणी तारणहार असेल
तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यामध्ये कुठलं दुमतच नाहीये हम्म, की त्यांच्या ना आजूबाजूला पर्यंत कोण जातं तर त्यांच्या पलीकडे कोणी जातं, कोणीच नाही. हम्म, त्यांच्या जीवनामध्ये ठिकठिकाणी याच्यापेक्षा भयानक प्रसंग आले आणि ते त्यांनी त्यांच्या शक्ती आणि हम्म. युक्ती त्या दोन्हीच्या बळावर त्यांनी ते प्रसंग निभावून नेले. निभावून गेले. उदाहरणार्थ लाल महालाचा जो काही छापा आहे शाहिस्ते हम्म, खानावरचा, हम्म, ते शक्तीचं एक प्रतीक आहे. हम्म, तिथे त्यांनी तिथं पुढाकार घेतला आणि त्या हरामखोरावर हल्ला केला रात्रीच्या अंधारात. हम्म, एक स्ट्रॅटेजी युद्धाची, शत्रू बेसावध असताना तिथे काही त्यांनी लहान मुलं बायका बिका काही बघितलं नाही. ते जे काही काही लोक सांगत असतात तिथे शत्रूच्या असं काही नाही. तुम्ही ते नीट वाचा, ओरिजिनल कागदपत्र वाचा. आणि हम्म, त्या काळामध्ये काय बॅटरी नव्हती की काय तोंडावर मारले आणि बघितलं बाई आहे का बाबा आहे आणि मग त्याला सोड. रात्रीच्या अंधारात जे काही करायचे त्याच्यात जो कोणी येईल तो मेला. हम्म, मारलेलं आहे, हम्म, ठिकठिकाणी मारलंय. यशवंत मोरे जो जावळीचा मोरे म्हणून ओळखला जातो, त्याच्या हम्म. लहान मुलांना मारून टाकलं छत्रपतींनी. का? पुढे जाऊन मला हा त्रास नकोय, हा बरं. कदाचित मला किंवा माझ्या मुलाबाळांना माझ्या स्वराज्याला संपू शकेल. हम्म, त्याला 2 मुलं होती, हम्म. त्यातला एक पळून गेला, पण एकाला त्यांनी मारून टाकला. का? शेवटी स्वराज्य महत्वाचं आहे, बरोबर. दयाविया महत्वाची नाही. त्यांना हम्म, काय कुठं आजच्या सारखं काय निवडणुकीला उभं राहायचं होतं का, की हम्म, लोक काय म्हणतील. हम्म, लोक काय म्हणतील त्याच्यापेक्षा माझा जीव महत्वाचा आहे, माझं हम्म, स्वराज्य महत्वाचं आहे, मला हम्म. या लाखो लोकांना न्याय देणं महत्वाचं आहे. बरोबर. हे त्यांच्या मेंदूमध्ये होतं. मेंदूमध्ये होतं. ज्याला साजेसं काम त्यांनी केलं. हम्म, आणि ज्या ठिकाणी त्यांना युक्ती वापरायची होती, हम्म, मग त्या अफजल खानाला लिहिलेली सुरुवातीची पत्र असेल की बतावणी करून तुम्ही या, मी खूप घाबरलोय तुम्हाला, हम्म, तो येच मला भेटायला येईल. हम्म, प्लॅनिंग पूर्ण डोक्यामध्ये तयार. हम्म, तेच त्यांनी युक्ती आग्राच्या दरबारामध्ये जेव्हा त्यांच्याकडनं रागाच्या भरामध्ये काही गोष्टी झाल्या, तर हम्म, त्यांना लक्षात आलं की आता आपण इथं फक्त जिवंत बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. हम्म, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्तीचा वापर करून स्वतःचा हम्म, जीव वाचवला तिथून आणि ते पुन्हा इथं आले. हम्म, आणि त्याच्या पुढे राज्याभिषेक आणि तत्सम सिंहासनाचं निर्माण वगैरे अनेक मोठ्या गोष्टी घडल्या. हम्म, तर आपण बघतो की या व्यक्तीच्या जीवनामधनं जेवढं घेऊ हम्म, कमी हो. हम्म, त्यांच्या एका सरदाराने एका स्त्रीवर अन्याय करून तिचं छोटीशी जे काही राज्य होतं ते जिंकलं, ते शिवाजी महाराजांना दिलं. हम्म, तर या महान माणसाने त्या स्त्रीला पुन्हा सन्मानाने ते राज्य तिचं परत दिलं हम्म, आणि त्या सरदाराला शिक्षा केली हम्म. स्वतःच्या. आणि बरोबर. दुसरीकडे जेव्हा भावाने त्यांच्या हिश्श्याचं असलेलं त्यांना द्यायला नकार दिला, हम्म, त्यावेळेस त्याच्यावरती सैन्य घेऊन चालून गेले. हम्म. व्यंकोजी राजेंना लिहिलेलं पत्र सुप्रसिद्ध आहे. बरोबर. ते राज्याचा हिस्सा त्यांच्याकडून घेऊन ते इथं नाही घेऊन आले. हम्म, त्यांनी त्याच्या बायकोला चोळी वांगणीसाठी ते त्यांना देऊन टाकलं. देऊन किती टाकलं. मोठं व्यक्तिमत्व हम्म, की जे फुकटचं आहे, जे हम्म, लाटलेलं आहे, हम्म, त्याला मी हात लावणार नाही, पण जे हम्म, माझ्या हक्काचं आहे ते मी हम्म. सोडणार नाही. बरोबर. मग त्यासाठी काही करावं लागलं हम्म, तरी चालेल. आता हिंदूंना याच्यापेक्षा अजून काय काय धडे पाहिजेत. नुसतं हम्म. घराघरामध्ये ते लावलेत फोटो, बरोबर. घराघरामध्ये ते शिवाजी महाराज एक तर असे बसलेत किंवा हम्म. त्यांना ते मुजरा करताना ते. पण शिकलो काय तर बॉम्ब. मग हो. कोणी म्हणणार ते कुराणच वाचत होते, कोण म्हणणार ते अमकच करत होते. अहो ते काय केलंय असं करते. हम्म, त्यांच्या मुलाचं नाव शंकरावरून आणि दुसऱ्या मुलाचं नाव रामावरून आहे. हा? हम्म. आता ह्याच्यापेक्षा अजून काय त्यांनी संदेश द्यायचा. त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक हिंदू पद्धतीने करून घेतला. हो. त्यांनी एका मुसलमान झालेल्याची घरवापसी करून घेतली. हो. घरवापसीचे जनक कोण आहेत? छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज. महाराज. हम्म, की जी घरवापसी पुढच्या सगळ्या राज्यांनी देशभरामध्ये चालू ठेवली असती, तर हम्म. हा पाकिस्तान आणि आजचं पहलगाम झालं असतं का? नसतंच झालं. बरोबर. झालं असतं खरं सांगा, की धर्माच्या आधारावरती पहलगाम झालं असतं का? नाही. नसतं झालं. नसतं पण झालं. हो. काय हम्म, शिकलो आपण? हम्म, शून्य. आपल्या गप्पा बघा हम्म, वाघचित्तेच्या. हम्म, आकाशाला गवसणी घालू, पण ते करतंय कोण? हम्म, भित्रे ससे हम्म, अन्न. हा? हे छोटी छोटी काय म्हणतात त्याला खारी. हा? हम्म, आता या सश्याच्या आणि हरणांनी किती शौर्याच्या गप्पा मारल्या, हम्म, तरी त्याच्यातनं काही काहीच नाही. तो हम्म, एक सिंह आपल्यामध्ये जन्माला आला होता. आपण हम्म. त्याच्या मुलाला छावा म्हणतो. बरोबर. की जेवढं शिकू तेवढं कमी आहे. तर मी आता हिंदूंना एवढंच सांगेल हम्म, की तुमच्या जीविताच्या रक्षणासाठी हम्म, पोलिसांवर अवलंबून राहू नका. कारण
त्यांनी काही केलं जरी, एन्काउंटर जरी केलं एखाद्या नराधमाचा बलात्काराचं, तरी हम्म, न्यायालय त्याच्यावर त्यांच्यावर होतं. हम्म, त्यांनी कुठेतरी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना गोळ्या घातल्या, हम्म, हे सरकार त्यांनाच निलंबित करतं. हम्म, म्हणजे ते पोलीस बिचारे हम्म, एक नख आणि दात नसलेले सिंह आहेत, की जे दिसायला एकदम शूरवीर आहेत, पण ते करू नाही काही शकत. हम्म, त्यांच्या भरोश्यावर तुम्ही काय करणार? न्यायालयांचं आपण बघितलं, लाचखोर 20 करोड रुपये सापडले घरात, त्याच्यावर काय हम्म, झालं? काही नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्याला संरक्षण दिलं. हम्म, म्हणजे कामखोर न्यायालय अशी आहेत. हम्म, सरकारचं तर काही बोलतच नाही. हम्म, हा, कुठलंही सरकार असो, की त्यांना या देशातलं सगळं हम्म, अल्पसंख्याकांच्या ह्याच्यामध्ये घालायचं. आता ते 25 करोड कसे का अल्पसंख्याक आहेत, ते पुन्हा संशोधन करण्याची यांची काही डेअरिंग होत नाही. हम्म, किती मुलं कुणाला असावीत, हम्म, कसे कोण खोटे कागदपत्र बनवून या देशाचे नागरिक होतात आणि मतदान करतायत, काही बरोबर. करायचं नाही. हम्म, आपण किती बोलत राहू, हम्म, काय त्यांना फरक पडतो का? नाही पडत आहे. मग तुम्ही यांच्या भरोश्यावर बसून राहाल, तुमची हम्म, फसगत होईल. आता कशा मार्गाने आणि कुठून हम्म, ते मी सांगणार नाही, ज्याचं त्यांनी बघावं. हम्म, पण हम्म, तुम्ही आता तुमच्यातलं शास्त्रते जागवा. तुम्ही हत्यारं टाकून हम्म, संविधान स्वीकारलं. हम्म, संविधान तुमचं संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे का, ही कायदा हम्म, सुव्यवस्था आहे का, हे हम्म, तुमच्या मनाला विचारा हम्म. आणि त्याप्रमाणे पुढची कृती करा. तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितलं आपल्याला. मला आता अजून एक प्रश्न विचारायचा आहे, की आपण जर बघितलं तर हत्यार म्हणजे आपण जर बघितलं की पंजाबी जे असतात त्यांच्याकडे त्यांचं हत्यार आहे, त्यांनी हत्यारं सोडलेली नाहीयेत. पण आपण हत्यारं सोडले म्हणजे मराठा जे बोलतो आपण हिंदू मराठा किंवा इतर जे आहेत त्यांनी हत्यारं सोडली. त्याच्यामुळे आपलं खरंच नुकसान होतंय का? 100%. कारण या देशामध्ये अल्पसंख्याक म्हणून जे आहेत, त्या हम्म, प्रत्येकाला स्वतःचा धर्म चालवण्याची आणि अप्लाय करण्याची इथं मुभा आहे. हम्म, म्हणजे 4 लग्न हे हम्म, काय या देशाचं संविधान अलाउड करतं का? त्यांनी बरोबर. सरळ सांगितलं, आमचं आमचं धार्मिक पुस्तक सांगतं. हम्म, लगेच झुकले. हम्म, शीख बोलले आम्ही हत्यार ठेवणार, हम्म, लगेच झुकले. हम्म, ते जे काही कायदे आणि ते सगळं आहे ते मात्र हिंदूंना. हम्म, आणि हिंदू गांडू आहेत, ते हम्म, म्हणतोय त्याप्रमाणे गांडूच आहेत ते. हम्म, कारण 5,000 लोक हे एवढा देश कंट्रोल करतात, कारण गांडूंचीच इथं संख्या जास्त आहे ना. जास्त आहे. बरोबर. तर एवढेच 80 कोटी लोक जर लढायचं ठरवलं, हम्म, काय नाही करू शकत. हम्म, इथल्या अल्पसंख्याकांना दहशत पाहिजे ते बहुसंख्याकांची. हम्म, त्यांनी अरे हम्म, डोळे वर केले त्याची थरथर कापले पाहिजेत. इथं बरोबर. उलट धंदा आहे. हम्म, अल्पसंख्याक आहे, तर बहुसंख्याकांना ठोकतात आणि तेच म्हणतात अहो आम्हाला समान नागरी कायदा करा. हम्म, आणि ते म्हणतात नाही नाही, अधिकार घेणार आम्ही. हम्म, काय करू शकतात हे गांडू? तर मी म्हंटल ना की 2 हवालदार आले, तर हम्म, 2,000 हिंदूंचा जमाव ते पळून लावतात. हम्म, आणि तिकडं 2,000 पोलीस आले, हम्म, तर ते 1,000च्या जमावाचं पण काही वाकडं नाही वाकडं करू नाही करू शकत. शकत. का? हम्म, तुमच्या इथं बघा, तुमच्या परिसरामध्ये चौकशी करा. हम्म, तुमच्या पोलीस ठाण्यांमध्ये हम्म, इफ्तार पार्ट्या आयोजित करतात. का? तर यांनी हम्म, आपल्याला ठोकू नये, ते मारतात आपल्याला म्हणून. हम्म, कधी दिवाळीचा फराळ त्यांनी केला का आयोजित? पोलीस ठाण्यामध्ये कधी दिवाळीचा फराळ असतो का? दिवाळीचं सगळ्यात मोठं आहे. कधी दसऱ्याचं सोनं द्यायला तुम्हाला बोलवलं पोलीस चौकीमध्ये? नाही. अरे नाही, गांडूंना काय द्यायचंय? हा? हम्म, हम्म, ते पोलीस पण कोण आहे? हिंदूच आहेत ना. हो. तुम्ही जा बरं कधी, मग ते तुम्हाला सांगणार मग आम्ही सर्व धर्म वडापाववाले आहोत, आम्ही धर्मनिरपेक्ष असतो, आमची संस्था धर्मनिरपेक्ष आहे, संविधान आमचं संरक्षण करतं. हम्म, मग दंगल झालं, हिंदूंनी यांची बाजू का घ्यावी? बरोबर. संविधानाकडेच जा. हम्म, त्यामुळे हिंदूंनी हे यांना आपले वगैरे काही समजायची गरज नाही. ते हम्म, आणि त्यांचं सरकार, हम्म, ते आणि त्यांचं न्यायालय. हम्म, मी आम्हाला कधी हिंदू म्हणून मदत नाही ना. हम्म, आम्ही तुम्हाला हिंदू पोलीस का मदत करू? त्यांना वाईट वाटेल आता हे ऐकून. हो. वाटलं तर वाटू द्या. हम्म, कारण तुम्हाला गरज लागली की आम्ही, हम्म, गरज सरली हम्म, की आमची ठोकायला तुम्ही तयार मग पोलीस चौकीत. काय रे दंगल करतो का? हरामखोर, वातावरण बिघडवतो, अफजल खानाचा पोस्टर लावतो. काय अफजल खान जावं आहे का तुझा? हम्म, त्याला इफ्तार चारतो. मग त्या अफजल खानाकडनं तुझं संरक्षण कर. त्यामुळं नीट जर विचार केला,
तुम्हाला हम्म, असं दिसेल की हे हम्म, सगळं कायदा, हम्म, टॅक्स, हम्म, संविधान, हम्म, मग धर्मनिरपेक्षता, हम्म, हे सगळं हिंदूंनी करायचंय. आणि हम्म, हिंदू चुतीयांना पण वाटतं हम्म, देश एक संघ राहायला पाहिजे, हिंदू हम्म, म्हणजे आपलीच आहे. हम्म, जगामध्ये भारताची प्रतिमा उजळ राहिली पाहिजे, आपलीच हम्म, जबाबदारी. हम्म, आपल्या मुली पळून नेल्या तरी हम्म, आपणच त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. केलं. 80 लाख जूनना देश आहे एक स्वतःचा. हम्म, कारण 80 कोटी गांडूंना स्वतःचा देश सोडा एक राज्य पण नाहीये स्वतःच, हम्म, की जिथे ते मुक्तपणे वापरू शकतात. राहू शकतं. बरोबर. तर हे असं ठोकाठोकी चालू राहिली पाहिजे. हम्म, कदाचित त्याच्यातनं काही त्यांना कुठे अंगामध्ये थोडासा त्या मुडद्यामध्ये जोर आला हम्म, तर तो काहीतरी करेल. हम्म, आणि महत्वाचं म्हणजे हिंदूंनी कुठल्या हम्म, तरी भूभागावरती हम्म, एकवटायला सुरुवात केली पाहिजे. मग रहिवास हम्म, हा फार महत्वाचा आहे. हम्म, ते कुठलाही भूभाग निवडा आणि तुमची तिथं भूसंख्यांकता करायला सुरुवात करा. हम्म, आणि देशाचं मला असं चित्र दिसतंय, अशी वाटचाल जर चालू राहिली तर हम्म, पुन्हा फाळणीचा एखाद्या दिवशी प्रसंग येईल. येईल. त्यावेळी तुम्हाला किमान एक भूमी तरी राहील की बरोबर. जिथं हा सर्व धर्माचा वडापाव नसेल. हम्म, हम्म. तर खूप तुषारदादांनी आपल्याला खूप चांगलं असं मार्गदर्शन केलंय आणि त्यांचे उत्तर एकदम तिखट आहेत जे आपल्याला लागू शकतात, पण त्यांनी योग्यच बोललेले आहे असं मला तरी वाटतं. आता जाता जाता तुषारदादांकडून आपण जाणून घेणार आहोत की आता हिंदूंनी काय केलं पाहिजे, सर्वसामान्य नागरिकांनी काय केलं पाहिजे आणि त्यांनी यापुढे जर अशा घटना घडतायत तर त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना काय जागृती करण्यासाठी सांगाल? हिंदूंनी काय केलं पाहिजे, तर हिंदूंनी दुसऱ्या धर्मांचं अवलोकन केलं पाहिजे. जगभरामध्ये काय घडामोडी आपल्या आजूबाजूला चालल्यात त्याच्यावर थोडं लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला कोण राहायला येतोय, हम्म, तो काय करतोय हे बघितलं पाहिजे. आपण जो काही पैसा खर्च करू, दर महिन्याला असं कुटुंब एखादं असं की 10,000 तरी खर्च करतं, हम्म, अगदी गरीबात गरीब देखील. हम्म, तो पैसा कुणाच्या खिशात चाललाय हे हम्म, थोडं बघितलं पाहिजे. हम्म, याशिवाय मी म्हंटल त्याप्रमाणे जे लोक सीमारेषेवर राहतात अशा वेगवेगळ्या धर्माच्या कुठल्या तरी बॉर्डरवर, हम्म, त्यांनी मात्र सगळ्यात जास्त जागरूक राहिलं पाहिजे. कारण सगळ्यात पहिला फटका जो हल्ल्याचा होतो तो त्यांना हम्म, बसतो. हम्म, कारण कोणीतरी एकदम सुरक्षित एरियामध्ये बसून खूप काही सांगतात, यावं असं नसतं तसं नसतं, तर ते तिकडे आहेत ना. हम्म, तर असे तुम्हाला काही परिसर तुमच्या शहरामध्ये दिसतील की जे बॉर्डरवरती आहेत. तिथं हिंदू राहतात, इतर हम्म, धर्मीय पण राहतात. हम्म, बघा तुम्ही कधी नुकसान तिथं घडतं, एक हम्म, सवय आहे समोरच्या जमावाला की हम्म, त्या परिसरामध्ये राहणाऱ्या ज्या कोणी त्यांना त्रासदायक व्यक्ती वाटतात ते हम्म, हिरून ठेवतात. हम्म, घरे हिरून ठेवतात, दुकानं हिरून ठेवतात, की दुकानं कुठली लुटायची, हम्म, घरं कुठली फोडायची, बरोबर. जाळायची, आणि मर्डर कुठल्या व्यक्तींची करायची. बरोबर. त्यांचे पुढारी आहेत, हम्म, समजा 4-5 असतील, तेच त्या हम्म, दंगलीमध्ये मारून टाकले. ती हम्म, इतर जी मेंढर आहेत ती थंड होऊन जातात. हम्म, हम्म, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचे हम्म, पोलीस स्टेशन मध्ये कोण कोण एजंट काम करतात, हम्म, त्यांचे काय काय उद्योग चालतात, हम्म, आणि अशा वेळी ते कसं त्यांना संरक्षण देतात यावर लक्ष हम्म, ठेवलं पाहिजे. तुमच्या हम्म, इथले जे सरकारी जागा आहेत त्याच्यावर कोण ताबे मारतायत का, हम्म, याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. करण्यासारखं खूप आहे. हम्म, आणि म्हटल्याप्रमाणे की आता कुठंतरी हिंदू बहुल भागामध्ये एकत्र होण्याची इथं एरिया निर्माण करायची गरज आहे. हम्म, की जिथं छत्रपती शिवाजी महाराज यांना जे नाही चालत ते सगळं करायचं मग तिथं, हम्म, की जे सार्वजनिक ठिकाणी असेल, खाजगी ठिकाणी असेल, हम्म, शिवाजी महाराज पुतळे उभे करा, हम्म, ठिकठिकाणी शिवपिंडी उभारा, हम्म, की जेणेकरून हम्म, एखादा रोग होणारच नाही, हम्म, नाही का मुळात. हम्म, अशा प्रकारे कोण भंगारवाले आहेत, काय काय विकतायत, काय माल बरोबर. देतायत, हम्म, खूप गोष्टी. आता म्हणजे हे जर नसेल करणार. हम्म, हम्म, तर म्हणजे आता मगाशी सुद्धा आपण बोललो की आर्थिक बहिष्कार देखील घालणं गरजेचं आहे आणि आपल्यातले किती लोक म्हणजे किती मुलं हे उद्योजक होतील याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. हा. तर याबद्दल देखील तुम्ही जर सांगितलं तर बरं हिंदू होईल. हा आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या हम्म, सर्व दृष्टीने हम्म, सबलच हवा. हम्म, कारण भिकाऱ्यांना जगामध्ये कोणी विचारत नाही. बरोबर.
जो 80 लाखच आहेत पण जगावर राज्य करतात, आर्थिक सबल आहेत, हम्म, भौतिक सबल आहेत. हम्म, जवळजवळ 150च्या वर त्यांच्याकडे नोबेल आहेत. हॉलिवूडवरती राज्य करतात. हम्म, सगळ्या जगामधल्या टॉपच्या बँका त्यांच्या आहेत. हम्म, हम्म, हिंदूंकडे काय आहे? हम्म, तर ते फक्त ग्राहक आहेत जगाचे. हम्म, हम्म, आणि ते काही एक बिर्याणी खाण्यासाठी ते काही करू शकतात. हम्म, हम्म, धर्म पण बदलू शकतात. हम्म, हम्म, ते काय, त्यांचं विजन क्लिअर आहे समोरच्या पार्टीचं, बरोबर. की काय करायचंय. हम्म, हम्म, भांडणं आपल्यामध्ये आहेत. त्यांचं हम्म, विजनच क्लिअर नाही, आपल्याला काहीच अजून ज्ञान नाही. हम्म, हम्म. तर असं आहे. आता अजून एक प्रश्न आहे मला, की आता आपण जर बघितलं तर सगळ्या हिंदुत्ववादी संघटना काम करत असतात आणि वेगवेगळ्या विचारधारेवर हम्म, काम करत असतात, पण त्यांचा उद्देश एकच असतो. तर माझा हा सर्वात हम्म. आणि शेवटचा प्रश्न असेल, याच्यानंतर आपलं मुलाखत संपेल. तर मला जाता जाता एवढंच सांगायला आवडेल, की आपण हिंदू म्हणून काय केलं पाहिजे आणि हिंदुत्ववादी संघटनांनी काय केलं पाहिजे, एवढं तुमच्याकडून जाणायला आवडेल. तर हिंदू म्हणून हे केलं पाहिजे की जे आपल्या चांगलं काम करतात. म्हणजे कित्येकांना असं असतं की त्यांना रोजच्या घरच्या कामांमुळे म्हणा, हम्म, व्यवसाय नोकरीमुळे म्हणा, हम्म, स्वतःला काही करता येत नाही. पण तुमच्या आजूबाजूला कोणीतरी असतो हम्म, की जो हिंदूंच्या हितासाठी काहीतरी काम करतो. मग ते शैक्षणिक असेल, हम्म, राजकीय असेल किंवा आणखीन काही. त्यांना फुल ना फुलाची पाकळी मदत करा. हम्म, म्हणजे तुमच्याकडे पैसे नसतील तर त्याला सायकल द्या वापरायला. हम्म, सायकल नसेल तर घरात कुठं तर एखादा व्याख्याता आला तर त्याला राहायला द्या. ते पण हम्म, नसेल तर एक डबा तरी देऊ शकता, एक वेळचं जेवण. हम्म, त्यांना हम्म, तेवढं पण नाही देऊ शकत. कुणी असेल तर राष्ट्रवादी विचारांच्या लेखकांची पुस्तकं द्या. हम्म, असं प्रत्येकाने देण्याची काहीतरी सवय लावली पाहिजे. तर हम्म, हिंदूंनी आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींविषयी हम्म, जागृत राहायला पाहिजे. हम्म, हिंदू समाजाने सवय लावली पाहिजे की 100 रुपये ते कमवत असतील हम्म, तर 2 रुपये समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना दिले पाहिजे. हम्म, समाजाचं हित म्हणजे कोणता समाज? तर हा भारतीय समाज नाही, हम्म, हिंदू समाज. हम्म, तर तुम्हाला अनेकदा दिसलं असेल की रक्ताचे किंवा अवयव दानाचे जे काही कॅम्प चालतात ते देखील हिंदूंच्याच परिसरामध्ये तिथंच प्रतिसाद मिळतो. हम्म, दुसरीकडनं त्यांना मिळत नाही. हम्म, म्हणजे हे फक्त काही समाज असे आहेत की फक्त घेण्यासाठी पुढे आहेत, देण्यासाठी काही नाहीये. हम्म, तुम्ही किती त्यांच्या किडण्या पण काढून त्यांना दिल्या तरी ते समाधानी आणि ते तुमच्यावर हल्लाच करणार आहेत. हम्म, त्यामुळे तुम्ही स्वतः जर काही करू शकत नसाल तर तुमचा ज्यांच्यावरती विश्वास आहे हम्म, अशा लोकांना तुम्ही मदत करा, हम्म, सर्व प्रकारची करा. हम्म, हिंदूंनी आर्थिक, राजकीय, हम्म, सामाजिक, शैक्षणिक, हम्म, बौद्धिक, कलात्मक सर्व दृष्टीने सबळ व्हा. आधी हे काम करा, हम्म, मग हिंदुत्वाचं काम तुम्ही जोरदार करू शकाल. कारण शेवटी ज्यू समाज फार कमी आहे हम्म, पण ते आर्थिक आणि तत्समरित्या सबल असल्यामुळं जगाला त्यांचं ऐकावं लागतं. हम्म, हिंदूंनी ती शक्ती प्राप्त केली पाहिजे हम्म, तर जग आपलं ऐकेल आणि हम्म, आपण वाटतं ते करू शकतो. हम्म, नाहीतर ही आपली रड कहाणी गेले 1000 वर्ष सुरू आहे, ती हम्म, आणखी पुढे सुरूच राहील. मग बंगालमध्ये मार खा, हम्म, काश्मीरमध्ये खा, मग लंडनमध्ये पण खा आणि कॅनडामध्ये आणि हम्म, सगळीकडे मालवणीत नाही पळून जा. हम्म, असं आपलं सुरू राहील मग, हम्म. असं मला वाटतं. तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि शेवटचा जो मुद्दा दादांनी मांडलाय तो देखील खूप चांगला होता. तर असेच वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखती आणि पुन्हा एकदा आपण तुषारदांशी मुलाखत घेणार आहोत नवीन नक्की. विषयांवर. तेव्हा आपण पुन्हा एकदा त्यांची मुलाखत जाणून घेऊन होणार आणि त्यांचं मार्गदर्शन जाणून घेणार. तुर्तास इतकंच. तर तुषारदादा दामगुडे यांचे पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय. तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल आपले देखील आभार. धन्यवाद.